आपरा एकादशी वैशाख कृष्ण पक्ष. हजारो वर्षांपूर्वीची कहाणी आहे की राजा अमरध्वजाला 2 मुले होती. वडील मुलांचे नाव मकरध्वज आणि धाकट्या मुलाचे नाव व्रजध्वज. मकरध्वजाचा विवाह झाला होता. त्याच्या पत्नीचे नाव मधुवती. काही काळांतराने अमरध्वज राजा मरण पावला. मकरध्वज राजकारभार पाहू लागला. राणी मधुमती आपल्या पतीस राज्यकारभारात पाहण्यास मदत करू लागली. मकरध्वज आणि मधुवतीचे उत्तम राज्य चालवले, त्यामुळे राजाने चौफेर त्यांचा जयजयकार होत होता. पुढे काही दिवसांनी मकरध्वजाने आपला धाकटा भाऊ व्रजध्वजाला विवाह समारंभ थाटाने पार पाडला. व्रजध्वजाला पत्नीचे नाव रुद्रवती. या विवाह समारंभाप्रीत्यर्थ मकरध्वजाने गावभोजन दिले. विवाह समारंभासाठी पाण्यासारखे पैसे खर्च केला. रात्रीचा नृत्य गायनाचे कार्यक्रम ठेवला. स्वरूप सुंदर जयवतीचे नृत्य पाहण्यास दरबारात प्रचंड गर्दी जमली. नृत्य चालू असताना जयवतीने जसा नेत्रकटाक्ष व्रजध्वजाकडे फेकला की व्रजध्वज घायाळ झाला आणि तेव्हापासून तो जयवतीच्या प्रेमात पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्रजध्वजाच्या पत्नीने कधीच त्याच्या प्रेमाचा धिक्कार केला नाही. दोघी मित्रांप्रमाणे वागत होत्या. मात्र मकरध्वज आणि मधुवतीचे दोन्हीही तिटकारा करीत, कारण राज्यात दोन्हीचा जयजयकार होत होता हे त्यांना सहन होत नव्हते. मकरध्वजाबाबत खोट्या कांगाळ्या करण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन व्रजध्वज मकरध्वजाचा द्वेष करू लागला. एके दिवशी मकरध्वज आणि व्रजध्वज शिकारीसाठी जंगलात गेले असता व्रजध्वजाने मकरध्वजास ठार मारले. प्रेत पिंपळाच्या झाडाखाली खड्यात गाडले. मकरध्वज पिशाच योनीत गेला. पिंपळाच्या झाडावर लटकून बसला. एक दिवस धौम्य ऋषी त्या बाजूस जात होते. त्यांनी योग सामर्थ्याने मकरध्वजास ओळखले. त्यांनी मकरध्वजास सांगितले की तू वैशाख कृष्ण पक्षातील आपरा एकादशी व्रत कर. याप्रमाणे मकरध्वजाने आपरा एकादशी व्रत केले व मोक्षप्राप्ती मिळवली. व्रजध्वज राजाच्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण झाले. त्यात व्रजध्वज रुद्रवती या जयवती ठार झाली. ते स्वर्ग नरकावयास भोगू. हे आपरा एकादशी व्रत केल्यास बाहेरची बाधा होत नाही. दीर्घ मुदतीचे आजार नाहीसे होतात. आजारी माणसाने व्रत करायला पाहिजे असे नाही. घरातील कोणत्याही व्यक्तीने व्रत केले तरी चालेल. भगवान विष्णू पूजन, नामस्मरण करावे. ज्याच्या घरात भानामती चमत्कार होत असतील त्यांना हे व्रत अवश्य करावे. हे व्रत केल्याने घरात सुख, समाधान, शांती लाभते. ज्याच्या घरी पद्मिनी नारी, आत्मा तोवरी आवडी धरी. आत्मा गेलिया शरीरी तेज कैसे.